शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बाई है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम। शांताबाई शांताबाई रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा। शांताबाई 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 अगं शांताबाई। चालत त्याची मर्दानी डोलर, तुरे वाज फेट त्याच्या वाऱ्यावरी डोलर डोलर। सेना सहाय्य सव्वासे चित्त करतोय जिल्हा ढेर, मल्ल्याच्या संगती मल्लाई आडवाई त्याची फुल्लाई, डोक्यात जाळ हाय दुश्मनाचा काळ हाय, काळी जगातय नजराची सुरी। कारभारी लय भारी कारभारी लय भारी, आले 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 कारभारी लय भारी, कारभारी लय भारी, कारभारी लय भारी, कारभारी लय भारी। म्हणजे कसं आहे बघा, आता स्टेडियम भरल्यासारखं सर तुम्हाला फील आला असेल। हा म्हणजे मी विचारच करतोय की किती असं छान वाटतंय, असं भरलं, असं माहोल बन गया है। भारतामध्ये अनेक रियालिटी शो झाले असतील, हा पहिला रियालिटी शो असा आहे जो स्टेप बाय स्टेप वाढतच चालला। इकडे ऑडियन्स अलाउड नाहीये, पण आम्हाला गरज लागत नाही, इकडे ऑडियन्स इतकी माणसं आहेत। पण आमच्याकडे म्हणजे जवळपास आम्ही सगळं फर्निचर वापरतो। परवा तर 2 खुर्च्या कमी पडल्या, स्वप्नील सरांना रिक्वेस्ट केली, त्यांनी आणल्यात त्या मागच्या 2। मागच्या एका एपिसोडला हे 3 पाहुणे आपल्याकडे येऊन गेले होते आणि हिला काही झोप लागे ना तुमच्या बरोबर सीन केला। ही सतत तिच्या डोक्यात तेच चालू झालं की आता सरांना भेटायचं कधी, सरांना परत कधी भेटायचं। मग ते जे काही ओढा होता, ते इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, त्या ओढ्याची हळूहळू नदी झाली। त्याच्यामुळे ते तिचा विचार इतका पोहोचला कदाचित सगळ्या सृष्टीमध्ये की लगेचच अख्खी टीम घेऊनच ती इथे आली तुम्हाला भेटायला। तर देव माणूसच्या सगळ्या टीम साठी जोरदार टाळ्या। आणि आणखीन एका नव्या कोऱ्या मालिकेचे हे तगडे कलाकार, सगळी फॅमिली आपल्याकडे आलेली आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। नवी कोरी मालिका कारभारी लय भारीसाठी। आता कशी गंमत आहे बघा, यांच्या मालिकेमध्ये, मॅमच्या मालिकेमध्ये सर तेजपाल आमचा मित्र हा लेखक होता। करेक्ट। आता लेखक कोण आहेत तुमचे? हे तुम्ही पुढचे प्रोड्युसर। त्यामुळे हा लेखक होता, हा आता निर्माता झालाय। करेक्ट। तुम्ही निर्माते होणारच आता। पण आज मजा असणार आहे आणि सगळ्या टीमचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण सगळे मिळून स्वागत करूयात या फार्म हाऊसचे मालक स्वप्नील जोशी यांचं।
खूप गप्पा असणार आहेत, धमाल असणार आहे. 3 दिवस तुम्ही मनसोक्त मजा करणार आहात आणि आपण आनंद घेणार आहोत. सगळ्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार काय. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा, तुमचा लाडका कार्यक्रम, तुमच्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे लेडीज जिंदाबाद. आज निमित्त आहे, देव माणूसची सगळी टीम आपल्याकडे आहे. तर आमच्याकडे सुद्धा ही मालिका बनली आहे बरं का. त्याचे सुद्धा एक डॉक्टर आहेत जे कंपाऊंडर होते पूर्वी, ते सुद्धा असेच बाबूच्या घरात राहायला आलेले आहेत. तिथे सुद्धा एक डिंपी आहे, तिथे अनेक कॅरेक्टर्स तुम्हाला भेटणार आहेत. तिथे सुद्धा एक मंजू असणार आहेत. सगळी पात्र आम्ही उभी केलेली आहेत. तुमची मालिका आहे देव माणूस, आमचे भाऊ माणूस. भाऊ हा आज माणूस आहे म्हणून त्याचं नाव भाऊ माणूस. तो कधी बाई असू शकतो, काय सांगू शकत नाही, म्हणून आज तो भाऊ माणूस आहे. तर बघूयात मग आता भाऊ माणूस या मालिकेत काय घडणार आहे. तर सुरुवात करूयात आपल्या मालिकेला, जिचं नाव आहे भाऊ माणूस. आणि या मालिकेमध्ये जशी वेगवेगळी पात्र आहेत तशी आमच्या मालिकेत सुद्धा वेगवेगळी पात्र आहेत. तर तुमच्या मालिकेमध्ये डिंपलचे आई बाबा आहेत, बाबू आणि मंगल. बिचारे गरीब साधे बोळे. आज जरी छान छान कपडे घालून आले असेल, उद्या त्यांना परत त्याच आजचा दिवस तुम्ही एन्जॉय करा. पण आज तुमचा वेगळा दिवस आहे. तुम्हाला तुमचं पात्र बघण्याची सुद्धा संधी आम्ही देणार आहे. आमच्या सिरियलमध्ये सुद्धा हे घर आहे, हा वाडा आहे, आणि हा वाडा बाबूचा आहे, मंगलचा आहे. पहिल्यांदा डिंपलच्या आई वडिलांना म्हणजे आमच्या बाबू आणि मंगल यांना भेटूया. या डोळ्याची टकमक, डोळ्याची टकमक बघून गेला हो दंगला, झोप बघून गेला हो दंगला. आली मंगला मंगला मंगला, आली मंगला मंगला मंगला, आली मंगला मंगला मंगला, आली मंगला मंगला मंगला. काय चाललंय? हॅलो, मी म्हणालो डिंपलचे आई वडील. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहे? काय कोण आहे साहेब? मीच आहे बाबू. ते बसतात, त्यांना येतं तसं, तुम्हाला नाही जमणार. बाबू आहे साहेब, बाबू. हो, तुम्ही बाबू ठीक आहे. त्या कोण आहेत? बाबू या बंगला, मंगला साहेब, मंगला. हिच्यासाठी मी चंद्रावर बंगला बांधणार आहे साहेब. लेंग्याची नाडी आधी नीट बांधा. चंद्रावर बंगला बांधतायत. मी काय म्हणतोय, सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला अशी विचारायची आहे की ही पात्र तुम्ही स्वतःच कशी काय निवडली? कारण ते बघा ना, ते किती असे छान सुकलेले बिचारे गरीब वाटतात. हे कुठले गरीब आहेत? हा, हे एवढे गाडे फुगलेले. आम्ही पण साहेब गरिबीमुळे फुगलो साहेब. गरिबीमुळे फुगलो साहेब, गरिबीमुळे फुगलो. कसं काय? म्हणजे कसं आहे साहेब, आम्ही गरीब आहे ना, तर आमच्या घरी फ्रीज नाही आहे. बरं, तर मग एकदा जेवण केलं की ते ठेवायला जागा नाही आहे. कुठे ठेवणार? भाजी आहे, पोळ्या, हे वेळा भात होते रोजचा, जबरदस्तीनं खावं लागते साहेब. म्हणून आम्ही गरिबीमुळे फुगलो साहेब. हो ना. 2-2 लिटर दूध फ्रीज नसल्यामुळे आम्हाला त्याच दिवशी प्यायला लागतं. अरे 2-2 लिटर मागवायचं कशाला मग? नाही मागवत नाही साहेब, आमच्याकडे म्हैस आहे ना, आम्ही गरीब आहे, तिचंच दूध पितो साहेब. अरे मग व्यवसाय होईल ना चांगला, म्हशीचं दूध बाहेर विका. नाही 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 साहेब, नाही नाही, आम्हाला धंद्यात लॉस होणार साहेब अशानं. कसं काय? म्हणजे कसं आहे साहेब, आम्ही गरीब आहे ना, तर आमच्या घरात पाण्याचं कनेक्शन नाही आहे, तर पाणी फार दुरून आणावं लागतं. मग दुधात काय टाकणार आणि काय विकणार? पाणी नसल्यामुळे प्रॉब्लेम झालाय साहेब. हो ना. कधी कधी तर आम्हाला दुधाने सांगोळ करायला लागते, पाणी नाही ना आमच्याकडं. हो साहेब, हे आंघोळ केल्यानंतर ते दूध आहे ना, ते मी जमा करून वंगण म्हणून
मी काय म्हणतो तुम्ही कशाला पाणी घालायचा विचार करता? तुम्ही फ्रेश प्युअर दूध का नाही विकत? मग आम्ही काय पिणार साहेब? तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची नोकरी करा. नोकरी करा. नाही साहेब, मी नोकरी करतो. मी वॉचमन आहे फॅक्टरीमध्ये. अरे वा, कुठली फॅक्टरी? काय करतात तिकडे? फाटलेल्या सॉक्सचे भोक शिवाची फॅक्टरी असते. फाटलेल्या सॉक्सची भोकं का शिवतात तिकडे? गरीबाची फॅक्टरी आहे. गरीबाची फॅक्टरी आहे. सगळं गरीबाचं, सगळं गरीबाचं. सगळं गरिबी गरिबी बघा साहेब, सगळं गरिबी. कोण आहे तुम्ही? देव माणूस. तुम्ही? तुम्हाला देवाघरी जाणारा माणूस म्हणायचं? हिरो आहे मी, हिरो. कस काय हिरो? तोच प्रश्न आहे, कस काय हिरो? हसून राहिले का रडून राहिले? मित्र कोण आणि शत्रू कोण? अरे देवा, ही ऍडिशन गणित साधे मित्र कोण आणि शत्रू कोण? गणित साधे कळलेच नाही. नाही भेटला असा कुणी ज्याने मला छळलेच नाही. अरे बाप रे. सुगंध सारा वाटत गेलो, सुगंध सारा वाटत गेलो, कधीच मी दरवळलो नाही. शाबास. ऋतू नाही असा कोण होता ज्यात मी होरपळलो नाही. शाबास. कधी ना सोडली कास सत्याची, अरे देवा, कधी ना सोडली कास सत्याची, आठवलं की खोट्यात बोला. कधी मळलोच नाही. कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधी मळलोच नाही. वा. अरे सोडून गेले माझेच मला, हा. मी कुणाला कळलोच नाही. क्या बात है, क्या बात है. आम्ही म्हणजे पूर्ण गरबी विसरलो. अरे अजून आहेस का? आता नंतर थोड्या वेळानं, बाकी नंतर इन्स्टॉलमेंट मध्ये. इथं कसे काय आले कसे काय पण तुम्ही? कशाला आले तुम्ही? टायटल सॉन्ग मध्ये मी होतो. पाहिलं लोक तुम्हाला? म्हणतात हा हीच मालिका बघा, हा हा. हीच मालिका बघा, हीच मालिका बघा. आता मी नाही. काय अर्थ? या तुम्ही आता. या. तुम्ही आला कशाला? आला कशाला? आता ती कविता परत घेऊ नका फक्त. आला कशाला? हा बोला बोला. आता मला पैसे द्या, हा. नाही तर रोल द्या. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की टायटल सॉन्ग मध्ये त्यांना तुम्ही यूज केलंय आणि नंतर सिरियल मध्ये ते दिसत नाहीत. त्यांचा तुम्ही विचार करायला पाहिजे. त्यांना तुम्ही रोल द्यायला पाहिजे. दिग्दर्शक तिकडे बसलेत, ते करतील विचार नक्की. किंवा दिग्दर्शकाच्या ते तर रोल बद्दल करतील. ह्या मॅडम आहेत हिरव्या साडीतल्या, पैशाचं यांच्याकडे आहे. मला पैसे द्या, नाही तर रोल द्या. चला या देणार देणार. नंतर नंतर. क्या बात है. अरे वा, फुल शाबास. वा वा वा. तिकडे कुठे? तिकडे तिकडे. अरे देवा, काय हौस असते तुला, मला कळत नाहीये. कोण कोण कुठून कुठून आणते. अरे तिच्या परफॉर्मन्सने मी गरिबी विसरलो. किती बेअरिंग गरिबीची घेतली. हवा येऊ द्याची गंमत बघा. फॅक्ट खरं सांगताय मी, यात काही खोटं नाहीये. हे मी लिहिलेलं नाहीये. ही कविता स्क्रिप्ट मध्ये नव्हती. ही कविता रिहर्सल मध्ये नव्हती. रिहर्सल मध्ये पण नव्हती. नाही नाही असंच आहे शिर्केंचं. बाबू, तुम्हाला मला हे विचारायचंय की ती का बटणं उघडी? बनियन दाखवायची काय गरज आहे का? लक फॅक्टर साहेब, लक फॅक्टर. कसला? श्वेता शिंदेची सिरियल म्हटल्यावर बनियन अत्यंत महत्वाची आहे. त्याच्याशिवाय सिरियलच पुढे जात नाही. तरी तर नशीब साहेब, या बनियनला भोक नाही.
तुम्हाला सांगा मी सांगा. पहिल्या एपिसोडला ते जे बनीन आहे सुमीच्या बापाची बनीन हा. ती आणली होती मॅडमनं. पण सुमीच्या बापाची बॉडी केवढी तिची बॉडी मग कॅन्सल केली. असं झालंय सगळं. तुमची पोरगी कुठे आहे डिम्पी कुठे आहे? ती उंडरायला गेली असेल. हा. ए, डिंपे! डिंपे! ये ना. आता काय करतोस का? अजय अजय इकडे आहे. म्हणजे कसं आहे थोडं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे कानाचा नाही आहे आवाजात जाऊ. या कानाबद्दल कोण बोलतोय? अजय हा काय करतेस ग? काय झालं? मी हिरोनी असते ना. हिरोईन? हा आता मी दिसती हिरोईन सारखं, त्याला मी तरी काय करणार? डिंपलचा रोल मला दिला पाहिजे होता, कळलं का? काय तर म्हणे डिंपलचा रोल दिला पाहिजे होता. परवा आईला दाढी मिशी आली होती, गल्लीतली पोरं अंकल अंकल म्हणत होती आणि डिंपल द्या तुझ्या तिरडीचा मोठा बांबू तुझ्या. मला अंकल म्हणती वय. अगं तुला जरा दाढी आली ना तर तेजपाल वाघ सारखी दिसशील. काय बोलते बाई? नाही ते काय अंगात नाही बळ आणि मला चहा करून द्या. काय करून दे चहा करून? अंगात नाही बळ आणि मला चहा करून द्या. ही कसली मान आहे पण? हा ही मान कसली आहे? ही म्हण नाही माझं, मी सांगते माझ्या अंगात नाही बळ, चहा करून द्या मला. का आपलं सकाळपासून इकडे जाते तिकडे जाते, काम करायला नको काय नको, सकाळपासून चहा नाही मला. अगं आजी तू माणूस आहेस का? कोण आहे सगळं? सकाळपासून 11 कप चहा प्यायली बाई. 10 11 नाही 10 समज लक्षात असतं माझ्या. हा तेच म्हणते. हा. हे समजा लक्षात असतं, डायलॉग तेवढं लक्षात नसतं. आमच्याकडे सगळी माहिती आहे ती आजी. हा पर्सनल मध्ये. हा, असू दे चहा करून देताय मला. चहा कसला चहा यांचा? लादी पुसलेलं पाणी बरं त्यापेक्षा. ठीक आहे मग आता उद्यापासून ना तेच देत जाते, त्याच्यातच बिस्किट बुडून खात जा. कोण आहे? बघ 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 कशी बोलती तुझी बायको मला. हा, कशी बोलती बघ. शेंडा नाही नाकाला आणि कोल्ह्याला द्राक्षाची मिळणं. काय परत घ्या ते. नीट घे. शेंडा नाही नाकाला आणि कोल्ह्याला द्राक्षाची मिळणं. द्राक्षाला कोल्हाच मिळणं. आई जाऊ दे द्राक्षात कोल्हा कसं काय? हुकेल पूर्ण हुकेल. मी काय म्हणतो बाकी सगळं बरोबर आहे डॅन्स वगैरे, तेवढ्या मनी नको म्हणू. त्या मनी म्हणजे तिने टोटल होबलाक सिरियल सारखा आहे. लयच जबरदस्ती नाही, लय जबरदस्त होती म्हणलं ती सिरियल. नाही बरोबर आहे डॅडी तुमचं बरोबर आहे. ती टोटल होमलक सिरियल होती ना श्वेता, तुला सांगते की कसं होतं माहितीये ना, दिवाळीमध्ये चिवड्यात आपण काजू शोधतो नाही का, तसं शोधता संपती. म्हणजे दिवाळी कशी आता आली गेली आपल्याला कळलं नाही ना, शोधता संपती. बाळा मी काय म्हणतो, आपण आता घरातच आहे ना, मग घरात एवढा नट्टापट्टा करायची काय गरज आहे तुला? डैडी आप ऐसा क्या बोल रहे हैं? ऐसा बोल रहे हैं आप? मैं हीरोइन बनने का है मेरे को. तो हीरोइन ऐसा नट्टा पट्टा करके नहीं रहेगी तो कौन रहेगा डैडी? नाही बाळा, ते हिरोईनचं तर माहित नाही, पण असंच बोलली ना तर संजय जाधव जरूर होशील तू. त्यांची एक वेगळं चालू असते सर. बरं, सिरियल मराठी, नट मराठी, डायलॉग मराठी, प्रोड्युसर मराठी, शूटिंग साताऱ्यात.
तू हिंदी का बोलती तीच कळत नाही मला. डैडी मेरे को हिंदी पिक्चर की हीरोइन बनने का है तो मेरे को हिंदी येना चाहिए ना. मग तुला ऍक्टिंग पण आली पाहिजे असं नाही म्हटलं. डॅडी ऍक्टिंग मला तर येते ना डॅडी. स्वतः स्वप्नील जोशींनी माझ्या बरोबर ऍक्टिंग केली. तुम्ही मागच्या एपिसोडला पाहिलं नाही. मी असं हात धरला त्याला म्हणलं की मी तुमची खूप मोठी फॅन आहे. एकदा तरी मला तुमच्या बरोबर ऍक्टिंग करायचीच होती. मला तुम्ही एकदा मला तुमच्या बरोबर दुनियादारी मधला सीन करायचा. अरे स्वतः स्वप्नील जोशींनी माझ्या बरोबर ऍक्टिंग केली. बाळा त्यांची त्यांना पैसे मिळतात. मागच्या वेळेस काय झालं आमच्याकडे ते लेडी भाऊ कदम आहेत ना त्यांच्या बरोबर रोमॅन्टिक सीन करायचा होता. फुल कन्व्हेक्शन न केला त्या माणसाने. तरी मी म्हणत होते सारखी नट्टापट्टा का करते त्या डॉक्टरच्या प्रेमात पडली का काय? मी आता तुला सांगते लक्षात ठेव. त्या भाड्याला आता बाहेर काढ. त्या भाड्यानं राहतोय ना तो त्याला बाहेर काढ. आजी काय पण बोलतेस हा तू? आपले डॉक्टर तसे नाहीत. मी काय म्हणते ते आहेत कुठे डॉक्टर? हा कुठे डॉक्टर? ते याला टोन्याला माहिती असेल. टोन्या टोन्याला माहिती असेल. आले टोन्या. का तुझा बांबू मारू का काय? एवढी माती आस्किटच्या आधीच खाऊन आला वाटतं. अगं नाही ताईडे मीच लावली. का? आपल्या टायटल सॉन्ग मध्ये नाही का काय मातीची वाया वेडी माया माया पण आली. टायटल सॉन्ग मध्ये तसं आजीला दिसतंय. आजीनी म्हण खरी केली. मला सांग डॉक्टरला बघितलं का तू? कुठे? बाहेरच. आजी काय झालंय? अगं त्या डॉक्टर मुळेच मी चिखलात पडलो. काय सांगतोस? त्याच्या तिरडीचा मोडला बांबू त्याच्या थोबाडावर हाणला दही भात त्याच्या. बोलू त्याला बोलू. डॉक्टर ओ डॉक्टर. काय झालं? मी काय नाही केलं मला माफ कर. बंदूक नसते ती. टेम्परेचर मोजतात त्यांनी. माहित आहे मला. मी उगाच गंमत केली. ते हातातले त्याला काय म्हणतात सांगा बरं? सौमित्र. सौमित्र कुठं? थर्मामीटर कुठं? थर्मामीटर माहिती आहे मला. मी गंमत केली. होय का? बोटाला काय लावून आलाय ते? हे ते विंचू आहे तो. ऑक्सिमीटर आहे तो. माहित आहे मला. मी उगाच गंमत केली. माहितीये? मला सांगा ऑक्सिमीटरनी काय मोजतात? शिंका. काय काय शिंका. शिंका. कस काय?
ते आपण नाही का हाक्षी हाक्षी असं करतो ना ते म्हणून याला ऑक्सिमीटर म्हणतात. मी तुम्हाला सांगतो 98 वेळा शिंकलोय सकाळपासून. हे बघा. हो काका ते 98 शिंका नाहीत मोजत त्याच्यामध्ये. शरीरात किती ऑक्सिजन आहे ते कळतं. हो का? आईला खूपच ऑक्सिजन आहे हो. आईला 98 ऑक्सिजन म्हणजे हा. अरे हा कालचे समोसे. ऑक्सिजन म्हणले ते गॅस नाही. राहू द्या हो. काय तुम्ही. अरे हे पण आलेच का? ब्युटिफुल मावरेलस ब्युटीलेस कारभारी लय भारी. मला ना यांचं नाव लय आवडतं. काय? पियू. वा लय आवडतं मला. हे काय करताय? फुटाणे पियू सोबत फुटाणे पाहिजेत ना. वा पियू तुमचा भाऊ नाही आला? कोण? खाऊ एवढं नाही तू. पिऊ खाऊ मस्त कराय मस्त एकदम खाऊ पिऊ. आणि ते नाही ना केलं का मस्त राहू. कोण? शोना शोना. खाऊ पिऊ मस्त राहू. हा खाऊ पिऊ मस्त राहू. ती आमच्या सिरियल मध्ये तशीच आहे ना खाऊ पिऊ मस्त राहू. तेच सर मला तुम्हाला विचारायचंय त्यांची तब्येत ठीक आहे ना आता? का? त्या आजारी होत्या. कुठे आजारी आम्ही पाहिलंय त्यांना. आजारी होत्या का नाही? कुठे आजारी? सर त्यांचा का नाही आवाज एकदम आजारल्यावानी होता. म्हणजे असं बोलतात त्या फेरू आमच्यावर रागवलाय मेरे असंच आवाज येत होता. पण विचारलं तब्येत मस्त. ए काय टाळ्या बिळ्या देत बसला या? तुझ्या उरावर टाकला वाडा सांबार त्याच्या. माझ्या पोराला चिखलात का लोळवलंस रे? आवाजी मी नाही लोळवलो. मी नाही लोळव. मी नाही लोळवलो. मी नाही ते लोळवलं. आईला ते येत. काही काय बोलू नका आजी. मी डॉक्टर कडे गेलो होतो म्हटलं मला ऍक्टर व्हायचंय तर ते म्हणले चिखलात लोळ. हा मग बरोबर आहे ना. तरच पिक्चर मध्ये पुढचा रोल मिळाल ना. कुठला पिक्चर आहे? फॅन्ड्री 2. आजी काय बोलतो? ए बघे बघ कसा बोलतोय. बघ कसा बोलतोय. ह्याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढ कळलं का? पैसे घे पहिले त्याच्याकडून. अहो एवढी काय घाई पैशाची? मला मिसरी घ्यायची त्या पैसे. मी काय म्हणतो ऐका. मी भाडं देण्याऐवजी तुम्हाला डायरेक्ट मिश्री दिली तर? हे वारी आहे रे. डॉक्टर साहेब खरंच सांगतो तुम्हाला तुम्ही आल्यापासून भाडंच नाही दिलं राव. काहीतरी बघा ना. अहो काय करू मी? माझ्याकडे पेशंटच येत नाही. म्हणून तर आमची अख्खी फॅमिली 3 वेळा काही कारण नसताना तुमच्याकडे ऍडमिट झाले. त्याचे पैसे आम्ही तुम्हाला दिले ते तरी द्या आम्हाला भाड्याचे म्हणून. हे कसले पैसे देणार? आता आपल्यालाच काहीतरी वेगळी सोय बघायला लागेल पैशाची. अरे तर दुसरी सोय कुठून लागणार पैशाची? सोय झाली. हा अरे हा कोण आहे? अरे डॉक्टर असं काय करता? मी नाम्या. काय नाम्या नाम्या नाम्या? काय नाम्या? नाम्या म्हणतोय नाम्या. दातात फट आणि मन मी नट. काय म्हातारडे सर्व आजी काही काय बोलती का? का गे तुला तर दिसत नाही ना. मग तुला कशी दिसली माझ्या दातातली फट? तुझ्या खिडकीतून हवा येते ना. एक मिनिट. ते काय म्हणलं तर ते कोण आहे? सोय काय झाली? ते तुमच्या घरासाठी तुमच्या भाड्यासाठी मी एक आयटम आणलेला आहे. म्हणजे गिऱ्हाईक आणलेलं आहे. कोण आहे? मंजू मावरेलस. ते बाई आहे बापे आहे पहिले कन्फर्म करून घ्या. लगेच मारवलंच. कोण मंजू? म्हणजे मंजू शेट कोण आहे हा? अरे असं काय करता? तुम्हाला मंजू माहित नाही? नाही. अरे आपल्याच गावातली. अरे 10वी ती एकटी तर पास झाली होती 42%. बाकी सगळे पोरं फेल. क्या बात? का म्हणजे बाकी का फेल झाले सगळे? तिच्याकडे बघत बसले ना मग कशी पास व्हायला? काय सांगता? एवढी सुंदर आहे ती. सुंदर म्हणजे एकदम लावण्यवती. आईला लावणी करते म्हणजे मस्त. अरे शिखरांत पांड्या तिच्याकडे बघायचं नाही. हा ती माझी बालमैत्रीण आहे. मुंबईहून येते ती. मुंबईहून. हा
कळलं का? येतच असं. मंजू ये ग. बीपीच्या गोळ्या खाण्याच्या वयात चकना कुठं खायला येतात? कुणाला भेटायला आला यांना? नाही मग तुमचं नाव काय? दुनिया के सारे यशवंत. ते म्हणले नाव काय आहे पण दुनिया के सारे यशवंत, उसका नाम राजू सावंत. दुनिया के सारे यशवंत, उसका नाम राजू सावंत. तुम्ही राजू सावंत आहे? हे राजू सावंत आहे? हा राजू सावंतच आहेत ते. लॉकडाऊनचा लुक आहे आता. गुंतला जीव कवड्या कवड्या पोलींवर लाईन मारतो. ते माझ्या आईची सोयरी करूनच सोडणार अहो काय करताय? उंदीर उंदीर आलं. वेलकम मंजू वेलकम. अगं बाई हा कोण आहे? भिजत घातलेला सलमान. असं काय करते मंजू? मी तुझा चाइल्डहुड फ्रेंड. असा तिला माझी ओळखच पटना. मग मी पटवू का? मी प्रयत्न करू. एक मिनिट तुम्ही कोण? दाढी वाढलेले नंदेश उमप का? मोडला बाबू तुझ्या बॅगेला लागली चाक. चाक गेली पायावरून. तुला दिसतंय का नाही? आय आय ग. बसा. नाही मी अजित कुमार. अजित कुमार कोष्टी. वा ते हे करा ना. आमच्या गाण्याने मी मला आवडतं ते खूप. एकदा करा. नाही तो नाही मी अजिंक्य देव. अजित कुमार. कुमार सान कोण आहे? मी अजित कुमार देव. हा 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 ते तुमचं पाठ आहे ना? हो. बस मी विसरला. कोणी विचारलं म्हणजे अजित कुमार देव उफ्र देव माणूस. गावात सगळे मला देव माणूस म्हणतात. देव मासा म्हणत असतील. गाबुळी पण आली बघा. अहो देव मासा नाही देव माणूस. हा कसला देव माणूस? डोक्यात गाजरा आणि गावभर नजरा. हा त्याला आत्ताच्या आत्ता हाकला. ए ए हाकल याला आत्ताच्या आत्ता. कळलं का? मंजी ताई आली. काय सांगतोस? म्हणजे ते बरं झालं तू आलीस. काय बरं झालं. हा खरंच म्हणजे ताई बरं झालं तू आलीस. हा मला ओळखलंस का ग? मी डिंपल. अगं डिंपल तुला कसं नाही ओळखणार मी? लहानपणी तुला ऍक्टिंगची किती आवड होती. सगळ्या प्राण्यांचे आवाज काढायचे. सगळ्या प्राण्यांचे म्हणजे बकरी मेंढी मेंढीकोट मोर वगैरे सगळ्या प्राण्यांचे आवाज काढायची. एकदा तर माहितीये का झाडावरनं माकडं खाली आली आणि त्यांनी इतकं थोबडवलं होतं हिला.
सगळी माणसं म्हणाली आमचा इतका वाह्यात आवाज परत काढायचा नाही हा. खरं असू दे तुला ते आठवतंय काय? नाही का मशीनी तुला असं फरफटत सगळं आठवतंय. तर मंडळी, सुरू आहे आपली मालिका जिचं नाव आहे भाऊ माणूस. आता बघायचंय या मालिकेत पुढे काय काय गंमत येणार, पाहुयात उद्याच्या भागात. गप्पांना सुरुवात करूया देव माणूस या मालिकेपासून. तर किरण, तुझ्यापासून आता सुरुवात करणार. एक वैद्यकीय क्षेत्रातली ही भूमिका तुला करायची होती, तर जबाबदारी किती वाटली सुरुवातीला? मी आता खोटं बोललो तर राजू सर समोर आहेत. नाही, खरं प्रामाणिकपणे मी काही तशी वैद्यकीय काही तयारी नव्हती केली. अभिनयाची तयारी करत होतो मी. माझं दुकान मी सजवून बसलो होतो की हा हे 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 आपलं सगळं तयार आहे. फक्त मी वाट बघत होतो माझ्या दिग्दर्शकाशी, ते मला काय सांगतायत. तर त्यांनी मला असं तुम्ही फळा सगळं जे भरून ठेवला होता, लिहून ठेवलं होतं त्याच्यावरती, ते आले हे काही करायचं नाही आणि मी सांगतो तेच कर, आणि ते सांगतायत ते करतो. त्यामुळे आज लोक भैया साहेबापासून डॉक्टर पर्यंत पोहोचलेत. वा 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 वा. आता येणार आहे मंजूकडे. तुला काय काय प्रतिक्रिया आता यायला लागल्यात लोकांच्या? खूप सारे लोक मेसेज करतात की प्लीज मंजू, काही झालं तरी तू डॉक्टरला पटवू नकोस. म्हणजे आतापर्यंत जे कॅरेक्टर्स जे आले, जे पटले, त्या इझिली पटल्या ना. तर मी अशी नाहीये. त्यामुळे मला खूप सारे हे येतात की डॉक्टरला पटू नको, नामूला भाव दे, किंवा इवन संजू आहे तर मला खूप सारे असे मेसेज येतात की प्लीज नामूशी बोल, नामू खूप तुझ्यावरती प्रेम करतो, संजू तुझ्यावरती प्रेम करतो. पण खरं तर मी माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम करत असते. त्यामुळे हे फक्त माझे फ्रेंड्स आहेत खूप चांगले. खरे. वा 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 वा. टोन्या, आता त्याच्याकडे मी येणार आहे. तू कितवीला आहेस? 8वीला. 8वीला. शाळा कुठली? गुरुकुल स्कूल, सातारा. सातारा. अरे वा, मग तू सातारचाच आहेस. हो, सातारचा. वा वा वा. मग याच्या आधी तू काम कुठे केलं होतं का पहिलीच मालिका? हा, ही पहिलीच मालिका. पण याच्या आधी मी एक शॉर्ट फिल्म केलेली, आणि नंतर ना मग घरीच होतो, लॉकडाऊन, शाळा वगैरे काही चालूच नाही. मकरंद सरांनी माझं ऑडिशन हे केलेलं, सिलेक्ट केलेलं, आणि तेव्हा सिलेक्ट झालो. तर नंतर कळलं की झीची सिरियल आहे. मग सगळे खुश घरात. झीची सिरियल आहे, टीव्ही दिसणार आहे, सगळे खुश. पहिल्यांदा मी आगाव व्हायचा प्रयत्न केला. हिता आल्या, हा, म्हणजे घरी मी एवढा आगाव नव्हतो, हिता आल्यापासून खूप झालोय. झालाय तो, असं त्याचं म्हणणं आहे. बरं, हा चांगला डान्सर आहे असं मी ऐकलं. खूप उत्तम डान्सर. आम्हाला एक झलक तर बघायला आवडेल आता, छोटीशी काहीतरी एक. तू सांग. कम ऑन. आला एकला गेला एकला, आला एकला गेला एकला, माती मंदी बांधला खोपा, गुंतला जीव मातीत, गुंतला जीव मातीत. खेळे मातीत जाय मातीस, खेळे मातीत जाय मातीस. मातीचे पाया बेडी मातीची जगा, मातीची जगा. वा वा वा. पण या डान्सला काय म्हणतात जे तू आता केलंस, त्याला प्रकाराला काय म्हणतात? लिरिकल पण म्हणू शकतो आपण. हा हा, आणि थोडं त्यात हिपहॉप स्टाईल. टोनॅकल. आईच्या गावात आपल्याला नाही कळणार, पण टोनॅकल डान्स आहे. मुलांना हे जमतं आजकालचा. वा 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 वा. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये झी मराठीच्या या 2 नव्या लाडक्या मालिका या मंचावरती आलेल्या आहेत. अर्थात मुक्काम होणार आहे. आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच पाहुण्यांच्या बरोबरीनं, याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हा बाई उद्या, लेडीज जिंदाबाद.